राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। शिवाय दीनानाथ रुग्णालयावरील कारवाईबाबत आता काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। कोकाटेंच्या वादग्रस्त विधानाचेही पडसाद उमटणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय कॅबिनेट बैठकीमध्ये आता कोणते मोठे निर्णय होणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। आताची अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या कारवाईबद्दल निर्णय होतील, कोणत्या गोष्टीचे पडसाद पडतील, कोणते मोठे निर्णय होणार आहे याबद्दल काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातील झालेली हत्या ज्या पद्धतीने भिसे कुटुंबियाची झालेली आणि त्या सगळ्या संबंधीचा चौकशीचा अहवाल देखील आहे तो आज कॅबिनेट समोर ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं असेल तर उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई देखील आहे ते बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतीच्या पंचनाम्यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्याचबरोबर जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांचं शेतकऱ्यांसंदर्भातचं केलेलं वक्तव्य असेल, या वक्तव्याचे देखील पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ते पार पडताना पाहायला मिळतं। दुसरीकडे राज्यमंत्री आहेत, या राज्यमंत्र्यांना कुठलाही अधिकार नसल्याचा देखील एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या राज्यमंत्र्यांना कशा पद्धतीचे अधिकार दिले जातील त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील आहे ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांमध्ये देखील आहे ते महत्त्वाचे काही निर्णय देखील आहे ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात येत आहे। मात्र प्रामुख्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर नेमकी काय कारवाई होती याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।